आता 2025 स्टार्ट होणार आहे, तर ज्यांना प्लॅन करायचं आहे वेट लॉससाठी, तर त्यांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे समजा फिटनेसचं? आता मला 8 दिवसातच आणि 15 दिवसात 25 दिवसात पाहिजे. हा जो डेस्परेशन आहे ना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अरे या जगात यार वेट लॉस सप्लिमेंट नावाची गोष्टच नाही आहे. अशी काही सप्लिमेंटच नाही. कीटो डाएट आहे, पेलिओ डाएट आहे, कुठलाही इंटरमिटंट फास्टिंग, कुठलाच डाएट जर का तुम्ही कॅलरीज जास्त खात राहिले ना तर वर्क नाही होणार. आपल्याकडे भूक लागणे म्हणजे ना असं काहीतरी ना, आता डिमनाइज म्हणतात नाही का, तुम्ही भूक लागणे म्हणजे खूप वाईट आहे म्हणजे समजा, पण ॲक्च्युली भूक लागणे हे आपले फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे. हा चांगला रिस्पॉन्स आहे, का वाईट नाही. मी फुल फ्लेज कॉन्फिडन्सने बोलू शकतो की ब्रेकफास्ट करणे हे काही असं गरजेचं नाही आहे. व्यायाम हा सगळ्यांसाठी आहे. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे, पण डाएट करताना कॅलरी डेफिशिट किंवा कॅलरी वाढवणे हे वेगळं. म्हणजे फक्त हिपवरचं फॅट घालावं, फक्त थाईजवरचं फॅट घालावं, फक्त गालांवरचं इथलं फॅट घालावं, म्हणजे फेस योगा नावाचा प्रकार आलाय. फेस असं करा, तर काय संबंध आहे? मला कमेंट करतात नाही हर्बल लाईफ, वो विराट कोहली हर्बल लाईफ के प्रोडक्ट लेता है, नहीं लेता है, वो ऍड करके पैसा कमाता है, वो प्रोडक्ट नहीं लेता है, वो अच्छा खाता है. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हेल्दी श्रीमंत या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्या या पॉडकास्टचा 3रा एपिसोड आहे. आणि आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आपले जे स्पेशल गेस्ट आहेत सुमित ओतुरकर हे सोबत आहेत. आणि आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा आधीच्या 2 पॉडकास्टपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे. तर तो कुठल्या टॉपिकवर असणार आहे हे आपण सुमित यांच्याकडनं जाणूनच घेऊ. परंतु त्याआधी आपल्या हेल्दी श्रीमंत पॉडकास्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुमित, तुझं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. अगदी पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊ इच्छितो योगेश. आजचा टॉपिकच आता मला माझ्याकडे दिलं आहे सांगायला. तर आजचा टॉपिक ना एकदम हॉट टॉपिक आहे. हॉट टॉपिक म्हणजे सगळ्यात चर्चेला जाणारा, सगळ्यात महत्त्वाचा असा आहे वेट लॉस, किंवा वेट लॉसच आहे का किंवा आता ते बघूच. आणि जे सगळ्यांचा मेजरली इश्यू असतो, जिमला जा, एक्सरसाइज करा, योगा करा, काही करा, पण वेट कमी करा वेट कमी करा, फॅट कमी करा, हा आजचा टॉपिक असणार आहे. ओके, तर वेट लॉस म्हटलं की सगळ्यात पहिले आधी आपण हे समजून घेऊ की वेट लॉस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. म्हणजे प्रोफेशनली म्हणतोय मी, असं नाही की 3rd पर्सनच्या याने, पण तुमच्या टर्म्समध्ये एक्झॅक्टली काय असतं. बरोबर. हो, आता आपण जेव्हा वेट म्हणतो ना, एखाद्या बॉडीचं वेट जे असतं ना, ते हे फक्त फॅटचं वेट नसतं. जे आपण म्हणतो ना वेट लॉस म्हणजे नाही का, त्यांना म्हणायचं असतं ॲक्च्युली फॅट वेट. त्यांना असं आम्ही जेव्हा म्हणतो वेट हे मसलचं असतं, बोनचं असतं, ऑर्गन्सचं असतं, तिथलं ब्लड व्हॉल्यूम असतो, सगळं असतो, आणि फॅटसुद्धा असतं. पण जेव्हा आपल्याला वेट लॉस ॲक्च्युली नसतो करायचं, आपल्याला फॅट लॉस करायचं असतं. म्हणजे आपल्या बॉडीतलं फॅट कमी करायचं असतं. म्हणजे लोक म्हणतात वेट लॉस, पण ते वेट लॉस नसतं, फॅट लॉस असतं. ॲक्च्युली आपल्याला अचीव फॅट लॉसच करायचं असतं, पण आपल्याला मसल टिश्यू तो वाढवायचा असतो बराचसा. मग आपल्याला वजन काटा म्हणून बराच वेळा आपल्याला चुकीचं दाखवतो, कारण तो फक्त वजन दाखवतो. माझं मसल वेट जरी जास्त असेल तरी माझं दाखवणार, मी 2 ग्लास पाणी पिलो 200 ग्रॅमचं, तरी 400 ग्रॅमनी माझं वजन जास्त वाढणं, म्हणजे माझं फॅट तेवढी वाढलं. ओके, म्हणून आपण फॅट लॉस ही कन्सेप्ट जास्त महत्त्वाची. ओके, आणि मग हे मेजर कसं करायचं? बरोबर. आता ना एकतर काय असतं माहिती आहे, आपण जर का कॉम्प्लिकेशनमध्ये गेलो तर त्याला मेजरला 2-3 पद्धती आहेत. एक तर सगळ्यात ॲडव्हान्स पद्धत सांगतो, जी आहे डेक्सा स्कॅन म्हणून. म्हणजे ते एकदम हॉस्पिटलमध्येच जायचं आणि एकदम त्या स्कॅनिंगमध्येच जायचं, म्हणजे चांगली 95% त्याला ॲक्युरेसी आहे. त्यानंतर ते तर एक्झॅक्टली सांगेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही एक बॉडी कॉम्पोजिशनचं मशीन येतं, त्या मशीनवर तुम्ही करू शकता. हे दोन्ही अवेलेबल नाही आहे, तुम्हाला घरी करायचं आहे, ते कॅलिपर येतं एक. त्या कॅलिपरमध्ये स्किन फोल्ड मेजरमेंट घेतात, 2-3 आपले स्किन फोल्ड घेतात, आणि त्याचा एक फॉर्म्युला पण ऑनलाईन अवेलेबल आहे. ते फोल्ड घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की हा तुमच्या बॉडीतलं फॅट पर्सेंटेज किती आहे. मग हे फॅट पर्सेंटेज कळालं ना तुम्हाला, की कळेल की बाबा आपण किती फॅट पर्सेंटेज जास्त आहोत, आपण 15च्या वर आहोत का परत 25च्या वर आहोत, हे आपल्याला त्यानुसार कळू शकतं. पण इन जनरल ना, आता समजा कुणीही ह्या कॉम्प्लिकेशनमध्ये पडत नाही, कारण काय, जी गोष्ट तुम्हाला दिसते ती कोण मेजर करायला जातं. पण कधी काय होतं की जसं आपल्याला प्रोग्रेस ट्रॅकिंग ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी हे मेजरमेंट करावं, नाहीतर सरळ तुम्ही जास्त कॉम्प्लिकेशन न करता डायरेक्ट त्याची प्रोसेस चालू करायला हरकत नाही. ओके, कारण नॉर्मली कळून जातं आपल्याला की आपलं पोट पुढे येतं, समजा साईडने मसल्स हे होतात, तर ते लगेच लक्षात येतं की आपल्याला आता वेट लॉससाठी म्हणजे फॅट लॉसची गरज आहे. फॅट लॉसची गरज. येस. आता 2025 स्टार्ट होणार आहे, तर ज्यांना प्लॅन करायचं आहे
वेट लॉससाठी, तर त्यांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे समजा फिटनेसचं? आता मला वाटतं की तुम्ही एक जर का वेट लॉस किंवा आपण फॅट लॉस हे करतोय ना, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचं वजन चेक केलं, सगळं केलं. त्यानंतर आपण जे मागच्या पॉडकास्टमध्ये जसं डिस्कस केलं, तुम्ही तुमचे ब्लड टेस्ट केल्या, ब्लड प्रेशर चेक केलं, सगळं केलं आणि तुम्ही जिम, एक्सरसाइज, योगा काहीही चालू केलं. तुम्ही यापैकी काहीही तुम्ही चालू करू शकता आणि पण तुमचं वजनामध्ये, फॅटमध्ये कमतरता कमी येणे ही फक्त कॅलरी डेफिशिटनी येते. कॅलरीज म्हणजे काय की साधारण समजा आपल्या बॉडीला ना एक्स अमाऊंट ऑफ कॅलरीज लागतात टू रन द फंक्शन. म्हणजे फक्त खाणे म्हणजे आपण काही चालतो फिरणं नाही. आपलं फिजिओलॉजिकली फंक्शन आतमध्ये बॉडीमध्ये चालू असतात. आपले हार्टबीट चालू असतात, आपले इंटेस्टाईन वर्क करत असतात, आपण ब्रीदिंग करतो. ह्याच्यासाठी ना हे याला BMR म्हणतात, बेझल मेटाबॉलिक रेट. तर हा BMR जर का तुमचा 2000 कॅलरीज असेल सपोज, तर 2000 कॅलरीजमध्ये तुम्ही काय करा, एक 200 कॅलरीज कमीचं डाएट हे करा. म्हणजे 1800 कॅलरीज साधारण तुम्ही हे करा आणि तेवढ्या कन्झ्युम केल्या तर तुमचं रोजचं 200 कॅलरीचं डिफिशिट होत होत तुमचं 8-10 दिवसात थोडंसं फॅट लॉस तुम्हाला दिसेल. असं हळूहळू तुम्ही सुरुवात केली पाहिजे. ओके. आणि समजा चेकअप्स वगैरे तसं काही करायची गरज आहे? आता वेट लॉससाठी अशा स्पेशल चेकअपची गरज नाही, पण फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी जसं आपण प्रत्येक पॉडकास्टमध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये आपण तेच बोलू की त्या सगळ्या ब्लड टेस्ट आहेत, ज्या लिपिड प्रोफाईल आहे, B12, D3 आहे, किडनी, लिव्हर सगळ्याच्या टेस्ट करणे अगदी गरजेचं आहे. ब्लड प्रेशरचं चेक करणं, त्यात HbA1c चेक करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण उलट जास्तीत जास्त आपण त्यांना रिपीट करतो, उलट चांगली गोष्ट आहे की सगळ्यांना डोक्यात गेलं पाहिजे हे की आपण कुठे जाणार आहेत हे आपण नंतर ठरवू, आपण आधी कुठे आहोत. बरोबर. हेल्थ अँड फिटनेसमध्ये आपण कुठे जाणार आहे ते नंतर, आधी आपण कुठे आहोत हे पण गरजेचं आहे आपल्याला कळणं. आणि मग तिथून एक एक स्टेप आपल्याला घेता येते. तिथून एक एक स्टेप आपल्याला घेता येते. ज्यांना समजा वेट लॉसची जर्नी स्टार्ट करायची तर ते कुठल्या मेजर मिस्टेक्स करतात समजा वेट लॉसच्या त्यांच्या जर्नीमध्ये? मी सांगू का, सगळ्यात मेजर मिस्टेक ही होते ना की आपण वजन वाढण्याची वाट बघणे. म्हणजे वाट अशी बघायची आणि त्यानंतर ना डेस्परेट व्हायचं. डेस्परेट म्हणजे नाही का की आता मला करायचंच हे ते म्हणे का मनी डबलिंगचे लोक असतात ना, ते कसं एखाद्याला 25 दिन में पैसे, हे कसं आहे की हा इतका डेस्परेट होतो, माझं वजन आता एवढे दिवस तर वजन वाढून दिलं, पोट वाढून दिलं एवढं मोठं, आता मला 8 दिवसातच आणि 15 दिवसात 25 दिवसात पाहिजेच पाहिजे. हा जो डेस्परेशन आहे ना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही यार वजन वाढताना तुमचं 6 महिने 1 वर्ष लागलं, 2-3 वर्ष पण लागलं, मे बी 2-3 वर्ष 5 वर्ष तुम्ही बघितले नाही. आता तुम्ही वेळ द्यायलाच तयार नाही, लगेच तुम्हाला वेट लॉस पाहिजे. आणि हे जे डेस्परेशन आहे ना, हा सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. आणि मग याच्यामधून काय होतं की तुम्हाला जे स्कॅम करणारे लोक आहेत, तुम्हाला फसवणारे लोक आहेत, ते लगेच तिथे येऊन ठेवतात किंवा आता हे घ्या, आता 10 दिवसात 10 किलो वजन करा, असे यूट्यूबचे व्हिडिओज बघा, हे करा आणि हे सप्लिमेंट घ्या, ते सप्लिमेंट घ्या. आणि मग ते सगळे स्कॅमस्टर तुम्ही त्याच्या जसं पैशाच्या बाबतीत, जसं तुम्हाला ना लगेच पैसे डबल ट्रिपल पाहिजे, तर तुमच्या बाबतीत काय होणार आहे? स्कॅम. तुम्हाला फक्त स्कॅम होणार. तुमचे आहेत ते पैसे जाणार, तुमचे पैसे डबल तर लांब सोडा, तुमचे आहे ते सेम. असं होतं वेट लॉसच्या बाबतीत. जर का तुम्ही अशी गडबड करायला लागले, डेस्परेट व्हायला लागले, खूप गडबड करायला लागले, तर तुमच्या बाबतीत असंच काय आहे, ती हेल्थ तुमची जाऊ शकते. अशा काही सप्लिमेंट घ्यायच्या, असे काही न्यूट्रिशनल शेक घ्यायचे की जे आपल्या लिव्हरला डॅमेज करू शकतात किंवा आपल्या हेल्थला डॅमेज करू शकतात आणि फास्ट वेट कमी करायचा प्रयत्न करायचे. अरे या जगात यार वेट लॉस सप्लिमेंट नावाची गोष्टच नाही आहे. ओके. अशी काही सप्लिमेंटच नाही. आणि याच्याशी रिलेटेड ना मी काहीतरी टर्म्स ऐकले होते, जसं की कीटो रेसिपीज वगैरे असतात वेट लॉससाठी, तर मग त्या किती % वर्कआउट होतात? आता मी तुला सांगू का, एक आहे डाएटचं नाव आहे कीटो. तर कीटोजेनिक डाएट म्हणतात. म्हणजे एक्झॅक्टली काय? मी सांगतो ना. आता कीटोन्स फॉर्म होतात जेव्हा तुमचं फॅट मेटाबलाइज होतं. म्हणजे फॅट मेटाबलाइज झाल्यामुळं कीटोन्स फॉर्म होतात. म्हणून आपण फक्त फॅटच खात राहायचं, जेणेकरून फक्त आपल्या बॉडीमध्ये ब्रेनलासुद्धा कीटोन्समुळं आपण व्यवस्थित जगू शकतो. कारण ब्रेनला फक्त ग्लुकोजच चालू शकतं, त्यानंतर कीटोनसुद्धा हेल्प करतात. मग पण यांचं म्हणणं काय आहे की जर का तुम्ही कार्बोहायड्रेट अगदी कमी खाल्ले तर इन्शुलिन स्पाईक होत नाही. आणि इन्शुलिन काय करतो, इन्शुलिन स्पाईक न झाल्यामुळे तुमचा फॅट लॉस होतो. असं एक टर्म, अशी एक कन्सेप्ट आहे त्या कीटो डाएट. म्हणजे की
कार्बोहायड्रेट्स कमी एकदम खायचे, कमी खाल्ले ज्याने इन्सुलिन स्पाइक आणि होत नाही. फॅट जास्त खायचं. फॅट जास्त खायचं उलट. फॅट जास्त खायचं या डाएटमध्ये, कीटो डाएटमध्ये. म्हणजे मी स्वतः 7 महिने okay. केलेलं आहे. पण मी सांगू ना, कुठलाच जो नेमिंगचा डाएट आहे ना, असं कीटो डाएट आहे, पेलिओ डाएट आहे, कुठलाही इंटरमिटंट फास्टिंग, कुठलाच डाएट जर का तुम्ही कॅलरीज जास्त खात राहिले ना तर वर्क नाही होणार. म्हणजे कीटो डाएट जरी असला, समजा मेटाबॉलिक रेट समजा 2000 कॅलरीज, मी जर 4000 कॅलरीज कुठल्याही डाएटमधून खाल्लं तर माझं फॅट लॉस कधीच होऊ शकत नाही. मला कॅलरी डेफिशिट किंवा कमी खाणं, हे पोर्शन कंट्रोल करणे किंवा टोटल कॅलरीज कमी करणे हे फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही डाएट घ्या, की असं नाही की फक्त कीटो डाएट हा आला कोणासाठी सांगतो ते पण, इपिलिप्सीचा आजार होता आणि त्यात ते संशोधन चालू होतं. मग त्या आजाराला काउंटर म्हणून एक डाएट आला, हा कीटो डाएट, आणि त्याच्यामध्ये त्या लोकांना इम्प्रूव्हमेंट मिळाली. हे एक सत्य आहे. मग पण ते त्यांच्यासाठी डिझाईन झालं. आणि इन जनरल ना, जे आज जे कीटो करतात त्यांना खूप चांगले रिझल्ट पण येतात. पण त्यांचं आपण काब्स रिच फूड खातो यार इंडियन सगळे. तुम्ही बघितलं ना, एवढ्या चपात्या, एवढा भात, एवढीशी भाजी आपण, आणि प्रोटीन तर नावाला एक फक्त डाळीचा सोर्स आहे. तर आपण काब्स उडवले की मेजर ना कॅलरी डेफिशिट होतं आणि त्यातून त्यांना रिझल्ट मिळतो. पण असं नाही की प्रत्येकानेच कीटो करायला पाहिजे. लो कार्ब्स केलं तरी इनफ आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट थोडे कमी केले ना तरी इनफ आहे. पण फॅट पूर्ण बंद पण नाही करायला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही एकदम कीटो नाही केलं तरी चालेल, पण फॅट पूर्ण बंद पण करणे चांगलं नसतं. ओके. त्यानंतर आता मध्येच तू बोललास की इंटरमिजिएट फास्टिंगबद्दल किंवा डायटिंग करतात बरेच लोक, तर त्यांनी वेट लॉसला खरंच मी बरोबर. आता आपण एक कन्सेप्टला आपण क्लिअर, कॅलरी डेफिशिट आपल्याला पाहिजे, तो कसं पण पाहिजे. आता इंटरमिटंट फास्टिंग काय करतात, सपोज मी रात्रीचं डिनर करतो साधारण 9 वाजता, तर मी दुसऱ्या दिवशी 14 ते 16 तास, म्हणजे साधारण 12-1 वाजता, किती 9-3 12-1, साधारण 15-16-12-1 वाजता मी माझं जेवण करतो. तर माझे 14 तास ते 16 तासाचं फास्टिंग होतं. कधी 14 तास होतं. मग आपण याला म्हणतो इंटरमिटंट फास्टिंग, म्हणजे की त्याला टाईम रेस्ट्रिक्टेड ईटिंग वगैरे पण म्हणतात. मग समजा 1 ते 9 या विंडोमध्ये मी खाऊ शकतो 2 किंवा 3 मील्स. मग असं पण मग इथं आता तू जे सांगितलं, समजा की याला फास्टिंग म्हणतात, तू जो ड्युरेशन सांगितलं, पण नॉर्मली इंडियन जे लोक असतात त्यांचा जेवणाचा टाइम तर तोच असतो. समजा की रात्री 9ला जेवतात, दुसऱ्या दिवशी 1 वाजता जेवतात. नाही, 9ला जेवतात, सकाळी 6ला पोहे खायला पण दिसतात. बरोबर. पण 6ला पोहे चालू होतात, नाहीतर 6-7ला चहा, साखरेचा चहा, ब्रेड सगळं चालू असतं. तिथं त्यांचं फास्टिंग ब्रेक होतं. अरे हा, म्हणजे तो एक आहे, तो फरक आहे. फास्टिंगमध्ये फक्त तुम्हाला विदाऊट शुगर कॉफी चालू शकते, ब्लॅक कॉफी चालू शकते, लिंबू पाणी विदाऊट शुगर चालू शकतं. पण असं नाही की तुम्ही असे फूड त्याचे नाही करू शकत, नाही का. त्यामुळे त्यांचं फास्टिंग ब्रेक होतं. आणि फास्टिंग जर ब्रेक झालं ना तर आपले हॉर्मोन्स आहे ना, हे बघ, आपल्या बॉडीमध्ये जसं इन्शुलिन असतं जे शुगर लेवल डाऊन करतं, तसं अजून एक हॉर्मोन असतं की जे शुगर लेवल वाढवतं. जर का तुम्हाला भूक लागलीच, आपल्याकडे भूक लागणे म्हणजे ना असं काहीतरी असं नाही, आता डिमनाइज म्हणतात नाही का, भूक लागणे म्हणजे खूप वाईट आहे. म्हणजे समजा, पण ॲक्च्युली भूक लागणे हे आपले फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे. हा चांगला रिस्पॉन्स आहे, का वाईट नाही. याच्यासाठी बॉडी बनली आहे. तुम्ही विचार करा की आज समजा तुम्हाला भूक लागली, तुम्ही खाल्लंच नाही. सपोज योगेशला आत्ता भूक लागली, पॉडकास्टमुळे त्यांनी पुढचे 6 तास खाल्लं नाही, तर योगेश मरणार आहे का? नाही. योगेशने फक्त पाण्याचा एक सिप घेतला तरी चालणार आहे. पण बॉडी काहीतरी करते आतमध्ये. शुगर लेवल डाऊन झाली, बॉडी काहीतरी करते. तर त्याला ना एक ग्लुकोगॉन नावाचं हॉर्मोन असतं. ते काय करतं, ते लिव्हरमध्ये आपले 400 ते 500 ग्रॅम तिथे ऑलरेडी ठेवलेली साखर असते, त्याला लिव्हर ग्लायकोजन म्हणतात. ते म्हणते अरे ते काढ आणि सगळं शुगरमध्ये टाक, मग ते टाकून देतं आणि नॉर्मल होतं सगळं. पण हा रिस्पॉन्स आहे ना, कारण आपण कधीच थोडं पण फास्टिंग करत नाही. त्यामुळं ग्लुकोगॉन डिफिशियन्सी नाही म्हणतात, पण त्याला रेजिस्टन्स येतो, त्याची सेन्सिटिव्हिटी जाते. कारण त्यांनी कधी कामच नाही केले, सततच तुम्ही खातच चाललेत, मग त्याची गरजच नाही पडली, तुम्ही कधीच भूक नाही लागली तुम्हाला, तर त्याचा रिस्पॉन्सच होत नाही. हा सगळ्यात त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी जर का तू कधी रविवारी सकाळी असं सिंहगड कुठं ट्रेकिंगला गेला ना, तर तिथं बघशील की अशी यंग मुलं असतात वगैरे, ते अशी त्यांना चक्कर येते आणि ते पडतात. आणि आम्ही फास्टिंगवाले असं चढाचढ वर जातं, कुठे पण ट्रेकिंगला, आम्ही खात नाही काय नाही, कारण आमचं बॉडीचं फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स फास्टिंगसाठी बनलेलं आहे आणि हे खाण्यासाठी बनलेत.
ह्यांचं ग्लुकोगॉन म्हणतं आता तू आम्हाला कंटाळा आला तर तू तुझं बघून घे. मग लिव्हरमधून बाहेर पडतच नाही सगळं हे करायला. म्हणजे पण मग एक मला याच्यात विचारायचं आहे की जसं तू सांगितलं की जे फास्टिंग असते, समजा रात्री आपण 9ला जेवलो, दुसऱ्या दिवशी आपण 1ला जेवलो, तर ही जी फास्टिंग असते याने वेट लॉसला काही फायदा होतो का, म्हणजे फॅट लॉसला? आता आपण पहिल्यांदा बघू की कारण 9 ते 1 हा माझा मेजर टाईम आहे. पण जर का तुम्ही कुणी सुरुवात करत असेल ना तर 9 वाजता हा रात्री खातोय तर सकाळी 6ला खात असेल ना तर यांनी 6चं 7 केलं पाहिजे. यांनी 6चं 1 नाही करायचं, डायरेक्ट शिफ्ट नाही करायचं. हां, बॉडीला अडॅप्टेशनचा वेळ द्या. वेट लॉसमध्ये काय होतं की तुम्ही जेव्हा वेळ दिला तर काय होतं की हळूहळू तो सकाळचा नाश्ता नाही, तो 7ला खाईल कदाचित, त्यानंतर 6 वाजता भूक लागेल पण तरी पण 1 तास थांबेल, 7ला खाईल, 7चं 8ला करेल, 8चं 9ला करेल, 9चं 10ला करेल, 9चं 9ला आल्यावर तो 12 तास फास्टिंगला येईल. बरोबर. रात्री मग कमीत कमी 12 तास तरी करा, 9चं 9ला करा, एवढं तर सगळे करू शकतात. मग थोडं तरी फास्टिंगची आपल्या बॉडीला सवय होईल आणि 9चं 9ला केलं की मग तू 1 तास अजून वाढू शकते, अजून 1 तास हळूहळू वाढव, मग त्यांनी हे होईल. आता काय हळूहळू ना हा सकाळचं डायरेक्ट लंचमध्येच जाणार आहे, कारण 1 वाजता जाणार आहे. मग आता ह्याचं ब्रेकफास्टच गेला. आता ब्रेकफास्ट गेल्याने काय होतं, कमीत कमी 300 ते 500 कॅलरीचा डेफिसिट याला मिळणार आहे परमनंट. बरोबर, कारण हा ब्रेकफास्टच नाही करत ना, डायरेक्ट लंचला आला आणि त्याला भुकेवर कंट्रोल पण आला का हळूहळू फास्टिंगमध्ये आला. मग हा जर का ह्याचं ब्रेकफास्टच स्किप झाला ना तर एक 300-500 कॅलरीज कमी होतात आणि त्यामुळे कॅलरी डेफिसिट ऑटोमॅटिकली चालू होतं. बरं, हेच मला थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाणून घ्यायचं. जसं की ब्रेकफास्टबद्दल तू बोललास, तर मग करायला पाहिजे का नाही पाहिजे, काय कसं केलं पाहिजे एक्झॅक्टली? मी फुल फ्लेज कॉन्फिडन्सने बोलू शकतो की ब्रेकफास्ट करणे हे काही असं गरजेचं नाही आहे. तुम्ही हेल्दी राहू शकता, तुम्ही फिट राहू शकता. तुम्ही उलट संध्याकाळी रात्री उशिरा खायचं आणि सकाळी ब्रेकफास्ट करायचा हे जास्त अनहेल्दी आहे. हां, आता कुणी ब्रेकफास्ट मॉर्निंगमध्ये करायला पाहिजे, ज्यांचं डिनरच नाही आहे यार, ज्यांचं डिनर 5 वाजता आहे. आपण काही हे मला वाटतं ब्रेकफास्टची कन्सेप्ट UK लोकांनी आपल्याकडे आणून ठेवली आहे. तर मे बी ते लोक डिनर 5 वाजता करत असतील, 5-5:30ला करतात, मी ऐकलं असं. तर 5-5:30ला जर का एखाद्याने डिनर केलं तर तो सकाळी 7-8 वाजता नक्कीच करू शकतो ना, कारण त्याचं 13-14 तासाचं फास्टिंग होतं आहे. बरोबर. असं म्हणजे जर रात्री आपण 9 नंतर जर जेवत असलो तर सकाळी ब्रेकफास्टची गरज नाही. 9ला करा. ओके, म्हणजे 9 ते 9 करा. 9 ते 9 करा आधी. 12 तास तरी फास्टिंग. 12 तास. पण तुम्ही जर का जसं आपण बोलले बरोबर 6लाच तुम्ही खाताय तर 6चं 7 करा, 7चं 8 करा, 8चं 9 करा, नाहीतर एकदम चक्कर येईल. आणि परत तो जर का फास्ट काही प्रयत्न केला नाही याच्यामध्ये तर तो जो फीडबॅक बॉडीचा येतो ना तो एकदम गिडीनेस येतो, एकदम चक्कर येतो. कारण काय होतं की म्हणजे मी पण ऑब्झर्व केलंय की रात्री समजा आपण झोपलो, समजा जेवण करून झोपलो, पण सकाळी जर उठलो ना अचानक खूप जास्त भूक लागलेली असते आणि त्यावेळेस मग डोकंच काम करत नाही की डायरेक्ट चक्कर याची सिच्युएशन होऊन जाते. होते सुरुवातीला बॉडीला सवय नसते ना. आता मी तुला एक छान किस्सा सांगतो. मी असं हेअर सलूनमध्ये बसलो होतो आणि मी माझं काम की दुपार झाली, अजून तर माझं वर्कआउट आहे, अजून तर हेअर कट करून जाणार घरी आणि मग लंच करणार. मग माझा एक मागे मुलगा बसला, तो असं बसला थोडं एकदम चक्करून पडला म्हणजे. तर मी त्याला त्यांनी दिलं, चॉकलेट दिलं, सगळं ठीक आहे. मग त्याला विचारलं, बाबा तुला का आली? तो म्हटलं, सर मी रोज सकाळी बॅडमिंटन करतो ना, आणि त्या बॅडमिंटन झाल्या मी एक वॉटरमेलनचा ज्यूस पितो आणि पोहे खातो. त्या वॉटरमेलनच्या ज्यूसमध्ये साखर आहे आणि पोह्यामध्ये सुद्धा काब्जच आहे. तर ह्याची ते स्किप झालं आणि त्यावेळेला मिळालं नाही. पण बॉडीची बिलकुल सवय नाही फास्टिंगची आणि त्याला ब्रेनला ग्लुकोजच मिळाला नाही. मग अचानक त्याला चक्कर आली. मग त्याला साखर दिल्यावर सगळं व्यवस्थित झालं. आपल्या बॉडीला थोडीसुद्धा सवय नाही ह्या गोष्टींची. मग सवय लागण्यासाठी त्याला हळूहळू त्यातल्या त्यात वेट लॉसवर जिथं कॅलरीज कमी होतात तिथं थोडेसे पेशन्स ठेवले पाहिजे आणि हळूहळू एक डिसिजन घेत गेलं पाहिजे. थोडी एनर्जी कमी होते. तू जसं सांगतोयस त्यातून मला एक गोष्ट क्लिअर होते की म्हणजे आपलं रुटीन किती महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही असं नाही केलं पाहिजे सकाळी आज 9 वाजता जेवताय, दुसऱ्या दिवशी लगेच 12 वाजता जेवताय. म्हणजे सगळं रुटीन डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. जे काही रुटीन आहे ते प्रॉपरली तुम्ही फॉलो केलं पाहिजे, नाही तर बॉडी लगेच रिॲक्ट करेल. अगदी समजा 9 आहे, समजा 9चं एखाद दिवशी 10-11 झाला तुझं जेवण, पण तुझं 10-11 रोज होणार आहे का? मग त्याप्रमाणे तू टायमिंग ॲडजस्ट कर. जर का तू एका दिवशी लवकर 7 वाजता केलं तर ठीक आहे, तू करू शकतो. पण तुझं परमनंट टाइम जे आहे त्याला ठेवायचं. समजा 9चं डिनर आहे ना तर मग त्याप्रमाणे टायमिंग ॲडजस्ट तसेच ठेवा. पण समजा रोजच तुझं 10चं डिनर होणं तर 1 तास तू पुढे शिफ्ट कर. ओके सगळं, मग त्याने बरोबर होऊन जाईल. यार सुमित, बऱ्याच वेळेस ना म्हणजे अशी चर्चा होते, म्हणजे सध्या आपण बरेच ट्रेंडिंग टॉपिक्स ज्यावेळेस वेट लॉसशी रिलेटेड बघत असतो त्याच्यामध्ये एक हर्बल लाईफ नावाचा पण कॉन्सेप्ट
यूट्यूबवरती म्हणा किंवा कुठं पण ट्रेंडिंग होत असतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहेत. तुझं काय मत आहे? मला पर्सनली हर्बल लाईफवाल्यांचं काय हे नाही आहे की माझे काय ते आधी समजा जे लोक नवीन आहेत त्यांना एकदा समजून सांगू की ते काय असतं हां आणि मग त्याच्यावरती बोलूयात. हां बरं. तर हर्बल लाईफ काय आहे की एक खूप जुनी अशी अमेरिकन कंपनी आहे. वाटतं बिलियन $US त्यांचा टर्नओव्हर आहे. एकदम खूप मोठे, म्हणजे विराट कोहलीला हायर करू शकता यार, तुम्ही विचार करा. म्हणजे खूप मोठे मल्टी लेवल मार्केटिंग आहे, मल्टी चेन मार्केटिंग. मी ते घ्यायचं, मग मी 10 लोकांना त्यात कन्व्हिन्स करायचं. अशी वेट लॉसचं प्रॉडक्ट विकणारी मल्टी लेवल मार्केटिंग करणारी कंपनी आहे. हां, MLM म्हणता येईल त्याला, की बाबा मी हे झालं की आता तुम्ही तुमच्या पुढे सगळ्यांना करा असं बस. असं हर्बल लाईफची कंपनी आहे. पण माझं वैयक्तिक मत काय आहे माहिती का, की ह्या जगात वेट लॉस सप्लिमेंट किंवा वेट लॉससाठी सप्लिमेंट अशी काही कन्सेप्ट नाही. सप्लिमेंट हे काय असतं माहिती का? सप्लिमेंट आपण जे एक्झाम द्यायचो ना पेपर, त्या पेपरच्या मागे जे लावायचो ना एक्स्ट्रा पेपर, त्याला म्हणतात सप्लिमेंटरी. तो सप्लिमेंटरी आहे. म्हणजे आधी तुमचा पेपर पूर्ण भरा, अरे आता तुला पुरत नाही, एक एक्स्ट्रा सप्लिमेंट लाव, हे सप्लिमेंट आहे. आम्ही सप्लिमेंट सजेस्ट करतो. कधी तुझी D3ची डिफिशियन्सी आहे, ओके, मी ट्रेनर आहे, मी प्रिस्क्राईब करू शकत नाही, डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं पाहिजे. हा, डॉक्टरकडे जाऊन तू D3चे सप्लिमेंट घे, B12चे सप्लिमेंट घे, किंवा तुला कुठला इश्यू आहे तर ते डॉक्टरकडून तू व्यवस्थित केलं पाहिजे, ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला वेट लॉसच्या नावाखाली नुसते एक्सरसाइज करायला लावायच्या आणि त्याखाली तुम्हाला सप्लिमेंट विकायचे, ते पण 15,000-17,000 ज्याच्यामध्ये काही लोकांना लिव्हरचे इश्यू झाले, काही लोकांना इतर काही इश्यू झाले, तर हा प्रॉब्लेम गरज नसताना का करून घ्यायचं, असं माझं मत आहे. आता माझं वैयक्तिक काय नाही, खूप छान एक्सरसाइज आहे. मी एक रील बघितली होती त्यांची, मला एकदम अशी हृदयाला पिळवटणारी होती. मी सांगतो, एक 9वारीतली महिला होती आणि छान ती डान्स करत होती. मागे शेत होतं, त्या शेतामध्ये छान त्यांनी लिहिलेलं की बाबा डान्स करते, छान एक्सरसाइजपर्यंत चांगली. पण मला जेव्हा वाटतं की ह्या रात्री त्या शेतात जे पिकलेलं भाकरी, ज्वारी बाजरी असेल किंवा सोयाबीन असेल, ती रात्री काय करायचं आहे की बाबा तू तुझ्या शेतात पिकवलेली भाकरी खायची नाही, भाजी खायची नाही आहे, सोयाबीन पिकवलेलं पण खायचं नाही, पण ते न खाता आमचा न्यूट्रिशनल शेक घ्यायचा डब्बा, ज्याच्यामध्ये सोया आयसोलेट आहे, ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये 25% साखर आहे, हे हेल्दी म्हणून खायचं. आणि तुमच्या शेतात जे पिकवलेलं आहे ते तुम्ही खायचं नाही. म्हणजे ते तिथून शेतातून फॅक्टरीत जाणार, फॅक्टरीतून प्रिझर्वेटिव्ह ॲड होऊन तुम्ही ते हेल्दी म्हणून खाणार. हा जेव्हा प्रॉब्लेम आहे, समजा सगळ्यांना सप्लिमेंटचा कुठला त्रास होईल असं सांगता येत नाही, पण काही लोकांना लिव्हरचा वगैरे इश्यू झाला, ह्या गावाखेड्यांमध्ये जर का इश्यू झाला तर त्या मायमावल्यांनी, त्या लोकांनी कुठे जायचं? इथे शहरामध्ये अजून प्रॉब्लेम आहे, तर गावामध्ये ह्या लोकांना समजा काही तर कसं ते मॅनेज करणार आहे, हा जेव्हा प्रश्न येतो की आणि वेट लॉससाठी गरज नाही आहे, तेव्हा मला फक्त वाईट वाटतं या गोष्टीचं. ओके, म्हणजे एक्सरसाइज वगैरे ठीक आहे, तोपर्यंत ठीक आहे, पण जर तुम्ही एखादं न्यूट्रिशनचं पावडर वगैरे एक्स्ट्राच घेताय की ज्याची काही गरज तुम्ही ते विकण्यासाठीच जर का करत असाल तर खूप वाईट वाटतं. मग हे कसं झालं माहिती आहे का, एक डॉक्टर आहे, डॉक्टर म्हणतो यार आज पॅरासिटामॉल जास्तच उरलेत बरं का आपल्या मेडिकलमध्ये, तो म्हणतो एक काम कर, ह्याला 4 पॅरासिटामॉल देऊन टाक, काय गरज नाही. अरे तुम्ही असं कसं, डॉक्टरने असा डिसिजन घेतला तर तुम्हाला आवडेल का, की जो फक्त गोळ्या विकतोय तो माझी कन्सल्टिंग फी देऊ नको, तू फक्त ह्या गोळ्या घे 15,000च्या बस. तो डॉक्टर असं, पण डॉक्टर तसं नाही करत. डॉक्टर काय करतात, योगेशला किती गरज आहे त्या गोळ्यांची, किती डोस आहे आणि किती काळासाठी त्यांनी घेतलं पाहिजे, हे डॉक्टरचं काम आहे, हे डॉक्टर करतात. हे तसं ट्रेनरचं काम आहे. तुम्हाला कसली गरज आहे तेच तुम्ही घ्या, कुठून घ्यायचं ही तुम्ही तुमचं ठरवा. मी कन्सल्टंट आहे, मी ते कंपनीतले प्रॉडक्ट विकणारा नाही आहे, सेल्समन नाही, मी सेल्समन नाही आहे. मी माझं कन्सल्टिंग मी करणार, मी हे घ्या, हे एवढ्या काळ. आता प्रोटीनचा मी सप्लिमेंट प्रोटीन सजेस्ट करतो. सपोज आता समजा मला लक्षात आलं की या व्यक्तीला प्रोटीन थोडंसं याच्या खाण्यातून जात नाही, तर मी प्रोटीन सजेस्ट करतो. पण कुठलं घ्यायचं, कुठलं कंपनी घ्यायचं, हा त्या व्यक्तीने ठरवायला पाहिजे. का मी नाही ना, माझ्याकडचे डब्बे घेऊन जा, का मला त्याच्यातून मार्जिन मिळतं. हे डॉक्टरनी जर का केलं तर विचार करा तुमच्या बाबतीत. बरोबर आहे ना, किती साधी गोष्ट आहे ही. येस, आता आपण टॉपिक थोडंसं शिफ्ट करूयात, की जर समजा वेट लॉससाठी मला जिममध्ये जायचं आहे, तर मी कुठल्या टाईपच्या एक्सरसाइजेसला जास्त फोकस केलं पाहिजे, म्हणजे कार्डिओला जास्त महत्त्व दिलं पाहिजे का स्ट्रेंथ ट्रेनिंगला दिलं पाहिजे
की आणखी काय केलं पाहिजे? मला काय वाटतं ह्याच्यामध्ये ना रनिंग पण एक इश्यू हो हो अगदी आपण काय करूया की आता ह्याचं ना एक प्रॉपर जसं आपण हेल्थ आपण मागच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं, प्रॉपर हेल्थ आपण हे केलं पाहिजे. व्यायाम हा वेट लॉस करण्यासाठी नसतो किंवा ज्यांचं वजन वाढले त्यांच्यासाठी व्यायाम नसतो. व्यायाम हा सर्वांसाठी असतो. जो फिट आहे, सपोज मला वजन नाही कमी करायचं, माझ्यासाठी व्यायाम आहे. तुला फॅट लॉस करायचे तुझ्यासाठी व्यायाम आहे. आता समजा याला मसल गेन करायचं याच्यासाठी व्यायाम हा सगळ्यांसाठी आहे. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित व्यायाम केलं पाहिजे. पण डाएट करताना कॅलरी डेफिशिट किंवा कॅलरी वाढवणे हे वेगळं आहे. ओके 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 हां, व्यायाम सर्वांसाठी आहे. ज्याचं वजन वाढतं ना तो काय तो एक लक्षण दाखवतो की ह्याचं सिडेंटरी लाईफस्टाईल आणि ह्याचं इटिंग वर काहीच कंट्रोल नाही. बरोबर. पण यांनी काय केलं पाहिजे, मग वेट लॉस हा गोल नका ठेवू, तुम्ही ॲक्टिव्ह लाईफस्टाईलचा गोल ठेवा. एक्सरसाइज करा, न्यूट्रिशन व्यवस्थित खा, व्यवस्थित 7-8 तास झोपा, व्यवस्थित हायड्रेशन ठेवा. ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होतं. इट शुड बी बाय प्रोडक्ट, नॉट द एंड गोल. अरे वेट लॉस तर दाताचे करतात ना, ते रूट कॅनल करतात, त्यांचं वजन कमी होतं. 14 दिवस ॲडमिट झाले, काही लोकांचं वजन कमी होतं. हा वेट लॉस हा असं कुठलं असू शकत. वेट लॉस हे शुड बी बाय प्रोडक्ट ऑफ युअर हेल्दी लाईफस्टाईल. ओके, म्हणजे फोकस जो आहे तो वेट लॉस न करता ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. आणि आता इटिंगला एकदम परफेक्ट कन्सेप्टमध्ये कोणी गेलं नाही तरी चालेल, पण माइंडफुलनेस पाहिजे. तर की तुम्ही जागरूक पाहिजे तुम्ही काय खाताय. कधी कधी स्ट्रेस्ड इटिंग होतं, खूप ओव्हर इटिंग होतं. म्हणून त्याला मी म्हटलं ना की पूर्ण सगळं माइंड पण कंट्रोलमध्ये असेल ना तर ते स्ट्रेस्ड इटिंग होत नाही की नाही एकदम. मग डोपामिन पाहिजे, मग साखरेचा चहा. मला तर आठवतं एका 30 डे चॅलेंजमध्ये एका फिमेलला आम्ही हळूहळू करत साखर बंद केली. मग साखर बंद केली तेव्हा तिला त्रास व्हायला लागला, कारण तो डोपामिन हिट मिळाला नाही. मग तिने परत साखर टाकून चहा घेतला. हा आता छान वाटतंय. बरोबर. असं सगळं सर्वांगीण तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं पाहिजे 1, 2 ते 3 दिवस ऑल्टरनेट डेज. ट्रेनिंग कुठलीही करा, फक्त डाएट वरती तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं. जनरली मसल गेन वाल्यांना कार्डिओची त्यावेळेला गरज नसते. ऑब्व्हियसली हार्टच्यासाठी सगळ्यांनाच गरज असते, पण इनिशियली त्यांनी नाही केले तरी चालेल. पण ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, किंवा तुम्ही सूर्यनमस्कार करा, किंवा घरगुती कुठले व्यायाम करा. 3 दिवस तुम्ही चालायला जा, ट्रेकिंग करा, असं करा. असं 3 हे करायचं. किंवा 3 दिवस तुम्ही घरी व्यायाम करा, 2 दिवस बाहेर चालायला जा, 1 दिवस योगा करा, ओके, 1 दिवस पूर्ण आराम करा, झोप कव्हर करा. एवढं पण येणार आहे. यालाच एक विचारतो मी सब क्वेश्चन, की जे लोक फक्त रनिंग करतात सकाळी त्यांची बॉडी एकदम फिट असते, ते कधीच असं काय म्हणतो आपण वेटेड दिसत, म्हणजे वजन वाढलेलं त्यांचं दिसत नाही, एकदम फिट दिसतात. जर समजा आपण जिम स्किप केलं आणि फक्त रनिंगवरती फोकस केला, किंवा वॉकिंग रनिंग त्याच्यावरती फोकस केला, तर त्याने होऊ शकतो का फरक? मला असं वाटतं की हे बघ, फक्त जर का रनिंग केलं ना तर काही वाईट नाही. तुम्ही बऱ्यापैकी तुमचं मस्क्युलर एंड्युरन्स आणि कार्डिओव्हास्क्युलर, जसं आपण फिजिकल हेल्थमध्ये बघितलं, मस्क्युलर एंड्युरन्स वाढते, त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर एंड्युरन्स चांगले राहते. पण मसल स्ट्रेंथ हा जो प्रकार आहे ना, हा त्यांचा राहत नाही. स्ट्रेंथ जी आहे मसलची ही वेट लिफ्ट केल्यावर बनते. पण असं काय वाईट नाही, प्रत्येकाची प्रायोरिटीज असू शकतात. मला माझी बॉडी स्ट्रक्चर अशी एकदम सारखी ठेवायची, मला आवडते तशी. मला एखादी जड वस्तू, आता माझ्याकडे इश्यू झालेत की 1-2 वेळा कोणतरी बेशुद्धून पडलं तर मला उचलावं लागलं. मे बी त्याच्यासाठी मला स्ट्रेंथ पाहिजे. पण मला पण कार्डिओची गरज आहे आणि त्यांना पण स्ट्रेंथ ट्रेनिंगची गरज आहे. हे चांगलं आहे. म्हणजे बॅलन्स ठेवलं पाहिजे. बॅलन्स ठेवलं तर जास्त बेटर आहे. पण असं काय नाही की तेवढंच केल्याने काय वाईट आहे. तर सुमित, जी वेट लॉसची जर्नी असते ती एका माणसासाठी आणि एका बाईसाठी वेगवेगळी असू शकते का? कारण बऱ्याच गोष्टी चेंजेस असतात, हार्मोन्स वगैरे वेगळे असतात, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? यार फिमेलसाठी ना मला वाटतं ना योगेश, की मला वाटतं आमच्या इंडस्ट्रीने, फिटनेस इंडस्ट्रीने जेवढा अन्याय कोणावर केला ना तेवढा फिमेल्सवर अन्याय झालेला आहे. म्हणजे मी सांगतो 1980-90च्या दशकामध्ये ना एक एक्सरसाइज होता, त्याचं नाव होतं हिप बँक. म्हणजे ज्यांच्या महिलांच्या हिप वाढल्या ना ते भिंतीवर लिटरली आपटायला लावायचे, की जेणेकरून त्यांना वाटायचं तर हिप कमी होतील. त्यानंतर काही नुसतेच पायाचे व्यायाम, कारण हिप्स अँड थाईज, कारण फिमेलचा लोअर फॅट डिस्ट्रीब्युशन पॅटर्न जो असतो तो साधारण जास्त हिप्स आणि थाईजवर असतो. पण तेवढाच फक्त व्यायाम त्यांच्याकडून करून घेणे आणि त्यालाच नुसतं व्यायाम करून हे त्याच्यावर सोल्युशन नसतं. कारण फॅट हे लोकल डिसिजन नसतो. म्हणजे लोकलाइज फॅट रिडक्शन तुम्ही करू शकत नाही. म्हणजे फक्त हिपवरचं फॅट घालावं, फक्त थाईजवरचं फॅट घालावं,
फक्त गालांवरचं इथलं फॅट घालावं, म्हणजे फेस योगा नावाचा प्रकार आला आहे. फेस असं असं करा. अरे काय संबंध आहे? जेव्हा कोणाचाही वेट लॉस होतो किंवा फॅट लॉस होतो ना, तुम्ही बघा त्याचा चेहरा ऑटोमॅटिक आत जातं, त्याचे गाल सुद्धा आत जातात. तो कुठे काय इथे डंबेल लावतो का, इथे दोरी लावतो का, असं काय करतो? असं काही करत नाही. तसं सेम आहे ना, तुम्ही हिप्सचा व्यायाम नुसता करून ते होणार नाही. तुम्ही ओव्हरऑल व्यायाम केला पाहिजे आणि न्यूट्रिशन आणि डाएट, कॅलरी डेफिशिट डाएट घेतलं पाहिजे, तर तुमचं फॅट लॉस होईल. आणि हां, त्याचं फॉर्म्युला काय, फर्स्ट इन लास्ट आउट. जर का तुमचं फॅट जर का हिप्सवर आधीच वाढत असेल तर ते सगळ्यात जास्त तिथूनच जाणार आहे, नंतर सगळ्यात लेट तिथून जाणार आहे. तर त्यामुळे तुम्ही ते प्रोसेसमध्ये जास्त काळ राहिलं पाहिजे. म्हणजे समजा 3 महिने तुमचं एक झालं आहे, समजा 3चं 6 महिने, 6चं 9 महिने तुम्ही पुढे जा, ऑटोमॅटिक ती जर्नी कंटिन्यू करा. तिथे लास्ट आउट होईल, तिथून फॅट जाईल. पण नुसते त्याचेच व्यायाम नका करू, कारण काय मग असं त्यांना स्कॅम बनवणारे खूप असतात की तू फक्त हिपचंच हे करा. आणि त्यानंतर काही एक तर स्लिमिंग कंपनी होते, ते पॅचेस लावायचे, पॅड लावायचे, पायाला लाव, हिप्सला लाव आणि तिथलं फॅट, त्याचा काही संबंध नाही. ओके. फक्त मग फिमेल्सला तर मी स्पेशली सांगेल की यार तुम्ही डाएट लाईफस्टाईल प्रॉपर मॅनेज करा. तुमचं सायकल. एक क्वेश्चन विचारतो समजा तुला, की जर एखादा मुलगा आहे, तिला फिटनेसमध्ये यायचं आहे समजा, तर तू लगेच कुठलाही आपला मित्राने सजेस्ट केलेला किंवा कुठलाही ट्रेनर तो चूज करतो. पण आता इथं मुलींच्या बाबतीत थोडीशी प्रॉब्लेम असते की ज्यात त्यांना बऱ्याच वेळेस एक तर ते जिमला जाऊ शकत नाही. बऱ्याच मुली ज्या जातात त्यांना पण म्हणजे मेंटॉर चूज करायचं असेल, ट्रेनर चूज करायचं असेल, तिथं पण बरेच इश्यू येतात. तर मग त्यांच्यासाठी तू काही गाईड करू शकतोस का? ओके, मला तर वाटेल की यार खरं एक मेंटॉरची गरज आहे, तुम्हाला एका कोचची गरज आहे. सुरुवातीला निदान तुमचं नॉलेज जोपर्यंत वाढत नाही त्या लेवलपर्यंत ते तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि इथे पण मला पण एक मुद्दा ॲड करायचा की खरंच गरज आहे. कारण कसं असतं की तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा की तुम्ही समजा जिमला जाताय, तुम्ही एखाद्या ठिकाणी मेंबरशिप जॉईन केली, तुम्ही स्टार्ट केलं, पहिले दिवस तर तुम्ही 10 दिवस पण कंटिन्यू कराल की नाही हे गॅरंटी नसते. आणि तिथे गेल्यावर पण आपण बऱ्यापैकी टाईम वेस्ट करत असतो, चुकीच्या टेक्निक्स फॉलो करत असतो. पण ज्यावेळेस तुम्ही PT घेतात, पर्सनल ट्रेनिंग एखाद्याकडून घेतात, तर तो करून घेतो. बरोबर. म्हणजे हे स्वतः मी केलेलं आहे, त्याच्यामुळं माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय मी. अगदी बरोबर. मला असं वाटतं की सुरुवातीला त्यांनी PT जरी समजा काही लोक अफोर्ड करू शकतील, काही लोक अफोर्ड करू शकणार नाही, हे पण मान्य केलं, तर त्यांनी ना ऑनलाईन रिसर्च केला पाहिजे की वेट लॉस. मग एक 8-10 व्हिडिओ बघा. त्यानंतर मला वाटतं ऑनलाईन इतकं अवेलेबल आहे सगळं काही, त्याच्यामधून थोडी माहिती घेतली पाहिजे. ती माहिती लॉजिकल आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा आपल्याला फील गुड आला पाहिजे. समजा हा एक्सरसाइज करायचा, हा एक्सरसाइज मी ऑनलाईन बघितलं, पण मला पण ते लॉजिकल वाटलं पाहिजे, जमलं पाहिजे. तर राईट गायडन्स घेणं सुरुवातीला गरजेचं. मी तुम्हाला सांगतो, मी विराट कोहलीचा एक इंटरव्ह्यू बघितलेला. त्यांनी स्वतःचा फॅट लॉस केला होता. म्हणजे त्यांनी बॉडी बघितली, यार दिस इज नॉट द बॉडी वगैरे. आणि नंतर त्यांनी इतका फॅट लॉसमध्ये इतका पुढे गेला की त्याची एनर्जी डाऊन व्हायला लागली आणि त्याची मसल लॉस पण व्हायला लागला, कारण खूप अति कॅलरी डेफिसिट केला होता त्यांनी. तर त्यांनी स्वतः इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की यार मी शेवटी न्यूट्रिशनिस्टला हायर केला. आणि मग त्यांनी हे केलं. आणि पण आपल्या दुर्दैवाने तो हर्बल लाईफची ॲड करतो. हा व्यक्ती अल्कलाईन वॉटर पितो, फ्रान्समधून कुठून तरी पाणी मागून पितो आणि हे असे प्रॉडक्ट तो करतो. आणि त्याचा न्यूट्रिशनिस्ट रायन फर्नांडो म्हणून आहे, तो खूप मोठा न्यूट्रिशनिस्ट, तो कशाला असले हे प्रोडक्ट देईल. म्हणजे मला कमेंट करतात नाही, हर्बल लाईफ, वो विराट कोहली हर्बल लाईफ के प्रोडक्ट लेता है, नहीं लेता है, वो ॲड करके पैसा कमाता है, वो प्रोडक्ट नहीं लेता है, वो अच्छा खाता है. बरोबर. कारण बरेच सेलिब्रिटीज असू द्या किंवा ट्रेनर्स असू द्या, ते स्वतः ते प्रोडक्ट यूज करत असतील असं काही नसतं. मी 100% घ्या, जे प्रोडक्ट खरंच हेल्दी आहेत, सेलिब्रिटीज असतील, त्यातले तर ॲथलीट्स कॅन नॉट रिस्क हिज बॉडी. बरोबर, ॲब्सोल्युटली. कारण पूर्ण करिअर त्याच्यावरतीच आहे ना. तो विराट कोहली यार शुगर खातच नाही, तर तुम्ही एक न्यूट्रिशन शेकमधली असलेली साखरसुद्धा तो बॉडीत जाऊन देणार नाही. तो इतका स्ट्रिक्ट आहे, इतका डिसिप्लिन आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्या सेलिब्रिटीज घ्या, ज्या कंपन्यांच्या ॲड्स करतात ना की ते प्रॉडक्टमध्ये साखर असे, ह्या सेलिब्रिटीज खात नाहीत, स्वतः नाही खात. ते ॲड करतात आणि हेल्थच्या नावाखाली तुम्हाला नक्की विकतील ते. ओके. त्यानंतर अशी कुठली टिप आहे की जे या पॉडकास्टच्या शेवटी तुला सांगायची आहे संपूर्ण ऑडियन्सला? नाही, एक फक्त ना मला आधी एक बोलायचं आहे की यार मी सगळं ॲज अ ट्रेनर म्हणून बोललो, मी सगळं बोललो ॲज अ फिटनेस प्रोफेशनल. मी एक आमच्या ट्रेनिंग वर्ल्डमध्ये ना एक निगेटिव्ह गोष्ट चालते, ती मला एक मेन्शन करायची की ना एक 5-7 वर्षापूर्वी ना मला एका आईने फोन केला होता की ती म्हटली माझा 18 वर्षाचा मुलगा आहे
आणि तो ना त्यांनी चांगलं वजन कमी केलं, 15-18 किलो काय 20 किलो वजन कमी केलं, पण तो कुठल्या तरी गोळ्या घेतो यार. त्या कुठल्या गोळ्यात हे त्याला विचारलं तर तोही सांगत नाही वगैरे, तर तू त्याच्याशी बोलशील का जरा? म्हणून मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला त्याला कॉल करायला हवं. तर त्यांनी कॉल केला. म्हटलं अरे कुठल्या गोळ्या घेतोय तू? तो म्हटलं ते मला नाव नाही माहिती. म्हटलं ठीक, एक काम कर, त्याचा स्ट्रिपचा फोटो पाठव. तर म्हटलं माझ्याकडे स्ट्रिप नाही. मग काय? तो म्हटलं माझ्या ट्रेनरने पुढीत गोळ्या बांधून दिल्यात. बरं, आता म्हटलं तर पुढीतल्या गोळ्याचं कसं काय रे? एक तर वेट लॉससाठी कुठलं सप्लिमेंट, कुठल्या गोळ्या लागत नाही बरं का. आता ह्या गोळ्यांचा म्हटलं तर त्यांनी फोटो पाठवला. तर ते फोटोमध्ये ना यू विल बी सरप्राईज्ड, हा 18 वर्षाच्या मुलाला डायनाबॉल नावाची गोळी, ही स्टेरॉईडची गोळी ही चालू होती. म्हणजे स्टेरॉईड पण देतात कारण त्याच्या मसलमध्ये वॉटर रिटेन होतं आणि मस्क्युलर झाल्यासारखं वाटतं. पण 18 वर्षाच्या मुलाच्या बॉडीवर त्याचा काय परिणाम होतो असे ट्रेनर लोक पण बऱ्याच वेळा विचार. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऐकत असतील त्यांनी कुठल्याही ट्रेनरने वगैरे कुठल्या पुढीत गोळ्या दिल्या, कुठल्या गोळ्या दिल्या की त्या घेण्याची गरज नाही. आणि वेट लॉसच्या नावावर तर बिलकुल घेऊ नका. त्या ट्रेनरपासून पण सावध. ट्रेनर म्हणजे नाही, कुठली अशी गायडन्स आहे ना की जो प्रिस्क्राईब नाही आहे, जो लॉजिकल नाही आहे, जो असंच रँडमली दिला आहे, इन्क्लुडिंग ते भोपळ्याचा ज्यूस. मी समहाव त्या भोपळ्याच्या ज्यूसच्या अगेन्स्ट गेलेलो आहे. मी की काय गरज नाही, वेट लॉससाठी तरी गरज नाही. मे बी त्याचे काय बाकीचे फायदे असतील, पण त्याचा एक असा साईड इफेक्ट, एक माझ्याकडून चूक झाली, भोपळ्याचा ज्यूस जर एकदा कडवट निघाला आणि चुकून माझ्या शरीरात गेला तर माझी लाईफ रिस्कला आहे. एवढी काय गरज आहे यार वेट लॉससाठी? म्हणून ह्या सप्लिमेंट आणि ह्या ज्या पुढीतल्या गोळ्या वगैरे असतील ह्याच्यापासून तर तुम्ही नक्कीच सावधान. आता बघ, या पॉडकास्टच्या शेवटाला आणि नाही का आता नवीन वर्ष पण चालू होते, तर मला वाटतं ह्या 4 गोष्टी ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी आजपासून चालू केल्या तरी चालतील. समजा त्यांनी एकच गोष्ट करायची, कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी चालू करा. तुम्ही चालणं चालू करा, तुम्ही प्राणायाम चालू करा, तुम्ही वॉकला जा, काही एक फिजिकल ॲक्टिव्हिटी चालू करून टाका. त्यानंतर दुसरी गोष्ट ना, पोर्शन कंट्रोल करा. म्हणजे काय, जेवणाचा पोर्शन कंट्रोल. तुम्ही जेवढं खाताय, तुम्ही आज जेवढं खाताय त्यापेक्षा थोडंसं कमी खा. साखरेचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमी करा. तिसरी गोष्ट आहे, चांगलं हायड्रेशन मेंटेन करा. म्हणजे पाणी व्यवस्थित प्या. म्हणजे पाणी किती प्यायचं, म्हणजे सकाळी उठल्यावर तुमचं युरिन चेक केलं ना तर ते जर का डार्केश येल्लो असेल तर तुम्ही डिहायड्रेटेड आहे, तर प्रॉपर पाणी. आणि पेल येल्लो असेल तर तुम्ही प्रॉपर हायड्रेशनमध्ये आहात. तर डार्केस्ट येल्लो असेल तर मेक शुअर तुम्ही हायड्रेट करता. 7 तास झोपा व्यवस्थित. कमीत कमी 7 तास झोपल्याने आपले हॉर्मोनल रिस्पॉन्स, आपलं कॉर्टिझॉल लेवल, जे स्ट्रेस हार्मोन असतं ना, ते सुद्धा कमी येतात आणि बॉडी एका हॉर्मोनीमध्ये येते, छान रिकवर्ड बॉडी येते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी वर्कआउटसुद्धा चांगला करू शकता. अच्छा, स्लीप मॅनेज करा, हायड्रेशन चांगला ठेवा, पोर्शन कंट्रोल करा आणि कुठली एक्सरसाइज करा. असं नाही जिमला जायचं का, तुम्हाला जे आवडेल ते करा आणि तुमचं नक्कीच बदलेल बॉडी. येस. आणि कसं असतं की थोडा टाइम द्या, विशेष म्हणजे ही पण गोष्ट महत्वाची. जसं आपण पॉडकास्टच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की ते वजन वाढायला टाइम लागलाय, म्हणजे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षानंतर तुमची ही कंडिशन झाली तर ते कमी व्हायला पण टाइम लागू शकतो. डेस्परेशन मध्ये जाऊ नका. अगदी. येस. तर थँक्यू सो मच सुमित वन्स अगेन. येस. आणि अपेक्षा आहे की या सगळ्या तिघही पॉडकास्टचा आपल्या ऑडियन्सला नक्कीच पुरेपूर फायदा झाला असेल. आणि ज्यांचे जे काही कमेंट्समध्ये क्वेश्चन आहे आपण त्यांना आन्सर तर करतो आहे आणि इथून पुढे करत राहू. आणि ज्यांना कोणाला तुझं गायडन्स घ्यायचं आहे, कन्सल्टेशन घ्यायचं आहे, तर तुझे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक्स देऊन टाकू की जे डायरेक्टली तुला कॉन्टॅक्ट करू शकतो. नक्कीच. थँक्यू सो मच. येस.